विजय शिंदे सर, बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी 5 लाखाचे कर्ज घेतले असून सोल लसूण मशीन हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायासाठी त्यांनी 5 लाखाचं कर्ज घेऊन आपल्या व्यवसायाला चालना दिलेली आहे व महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर श्री विजय शिंदे सर यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. सर्वांनी मला ओळखलं का? ओळखलं नसणार, पण मी तुम्हाला सगळ्यांना ओळखलेलं आहे. कारण काय माहिती आहे का, आपण विभक्त राहायला शिकलोय आणि बाहेरचे युथ संयुक्त होत आहेत आणि विभक्त झाल्यामुळे बाहेरचे युथ संयुक्त कसे होत आहेत आणि ते कसे एकत्रित करून त्यांचा व्यवसाय करतायत आणि आपण का मागे पडतो हे आपणच आपल्याला शोधलं पाहिजे. मित्रांनो, आज मी माझ्या दाखल्यानुसार माझं वय आहे 50, पण मी माझं वय सांगतोय माझं 35 वय आहे. याचं कारण असं आहे की मी स्वतःला वयस्कर मानत नाही. कारण का तर मला काहीतरी करून दाखवायचं आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. दादा, ज्या टायमाला मी कल्याणला एका कंपनीमध्ये काम करत होतो, मला आठवड्याला 5,000 रुपये खर्चासाठी मिळत होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला वाउचर करायला सांगत होते. वाउचर करत असताना आम्ही काय करत होतो की CST पासून नरिमन पॉईंटपर्यंत जायचं, चालत जायचं, तिकीट लावायचं, डबा असला तरी जेवणाचं बिल लावायचं. असं करताना त्यात 1,500-2,000 रुपये आम्हाला मिळत होते. माझ्या बरोबरचा जो मित्र होता त्याचं लग्न झालेलं होतं, तो जरा जास्तच लावत होता. झालं काय की ज्या टायमाला मी माझ्या साहेबाच्या समोर बसलो होतो, तो त्याच्या साहेबाच्या समोर बसला होता आणि त्या टायमाला वाउचर द्यायची वेळ आली तो वाउचर द्यायचा. मी माझं वाउचर देतो, माझं प्रमाणशीर होतं, कारण माझं लग्न झालेलं नव्हतं, त्याचं लग्न झालेलं होतं, त्याचं वाउचर जरा मोठं होतं. प्रश्न असा झाला की ज्या टायमाला वाउचर बघितलं तर तो गुजराती साहेब होता. त्या गुजराती साहेबांनी त्याला ते वाउचर बघितल्यानंतर सांगितलं, साला तुम घाटी लोग मराठी जो है गुलाम की गुलामी रहोगे. तुम जो अभी वाउचर में कमाया ना वो माणिकचंद खा के हम डस्टबिन में रोज थुकते हैं. ही गोष्ट मला लागली आणि त्यावेळी विचार केला की आता बस, नोकरी करायचं नाही, कारण महाराष्ट्र माझा आहे, ही जागा माझी आहे, हे कुटुंब माझं आहे. बाहेरचे येताना संयुक्त होत आहेत आणि आपण मात्र विभक्त होतोय. याला जबाबदार आपणच आहोत. मग मी ती नोकरी सोडली आणि मग घरात पण काही सांगितलं नाही. मग करायचं काय? बाहेर आल्यानंतर विचार केला, दिवाळीचा सीझन होता आणि त्या टायमाला विचार केला की आता काहीतरी करावं आणि रांगोळी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पण रांगोळी घेतली, हातात दोनाचे मस्जिदला गेलो, पिशव्यात भरला आणि रांगोळी विकायला तिथे गेलो. पण बाजूला कसं ते बिहारी भैया लोक, इकडे भैया लोक आणि मी पिशवी घेऊन, आणि त्यांची गाडी रांगोळीचे, साच्याचे सगळे होते. अरे बाबूजी क्या करत हो? बोले बाबा विकतोय धंदा. अरे आपको नाही जमेगा. अरे कसं काय नाही जमणार? पण अक्षरशः त्या दिवशी माझा एकही माल विकला गेला नाही. मी विचार करायला लागलो, हे बाहेरने येतात, हे व्यवसाय करू शकतात, मी पिशवीत ठेवलाय, माझा विकला जात नाही. त्याच्यानंतर एक योजना केली आणि मी प्रत्येक चाळीमध्ये आतमध्ये गेलो की मग म्हणत होतो, काय आली आली दिवाळी, रांगोळीचे रंगच भारी, आली आली दिवाळी, रांगोळीचे रंगच भारी, रांगोळी शोभे लागणार, आनंद मिळेल जीवनात, रांगोळी रांगोळी रांगोळी. आणि मग तुम्हाला सांगतो, माझी पटापट रांगोळी संपायला सुरुवात झाली आणि एक आत्मविश्वास जागा होऊ लागला. त्याच्यानंतर मी छोटा नाश्ता सुरू केला. ते देखील पिशवीत घ्यायचं, फिरायचं, प्रत्येक ठिकाणी जिथे मार्केट असेल तिथे जायचं आणि तिथे व्यवसाय करायचा. आणि मगच म्हणायचं, ना धाब्याचे ना हॉटेलचे, ना धाब्याचे ना हॉटेलचे, आहे तुमच्याच घरचे कांदे पोहे, कांदे पोहे. त्याच्यानंतर चोकोबारचं सुरुवात केली. चोकोबार मी घेऊन विकायला लागलो. त्याच्यानंतर मी एका कॉलेजमध्ये गेलो, तरुणी असतात, आणि मग त्यात एक बोर्ड लिहिला. त्या टायमाला आम्ही त्याचे कोण करोडपती हा कार्यक्रम होता. वा क्या बात आहे. मग त्यात एक कविता लिहिली, काय परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का, आणि एकदा तरी माझं चोकोबार खाण्यास देशील का. मला मात्र राहिला ना नोकरी आहे, ना व्यवसायासाठी काही पैसा आहे. त्याच्यानंतर मी सांगलीत आलो आणि सांगलीत विचार करू लागलो की आता काय करायचं, काय करायचं, सुरुवात कुठून करायची. एक तर मराठी आहे आणि काय आपल्याला कुणीही साथ देत नाही. त्या टायमाला मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मग आता उभा कसं राहणार. मग त्यावेळी मी विचार केला, काहीतरी एक सुरुवात केली पाहिजे. आणि त्यावेळी मी डोक्यात विचार घेतला, आपण लसूण सोलण्याचा व्यवसाय करायचा. लक्षात घ्या मित्रांनो, बाजारातून 10 किलो लसूण आणला, तो फोडला, त्याच्या पाकळ्या तयार केल्या आणि त्याच्यानंतर तो लसूण मी हॉटेलमध्ये विचारायला गेलो,
पण त्याच्यापूर्वी अधिक सांगतो की त्याच्यापूर्वी मी आधी माझ्याकडे मशीन नव्हती, माझ्याकडे भांडवल नव्हतं, माझ्याकडे काही नव्हतं, तरी देखील मी सर्वे गेलो. तुम्हाला लसूण लागणार का हो, तुम्हाला लसूण लागणार का हो. मला पहिल्या दिवशी 50 किलोची ऑर्डर मिळाली. हातात काहीच नाही आहे. त्याच्यानंतर मी एक छोटी मशीन घेतली आणि ती पाण्याची मशीन. त्याच्यानंतर मग लसूण आणायचा, त्यात पाणी सोडायचं आणि हाताने हे करायचं. अक्षरशः माझे हात सुजत होते, कारण ते गरम वस्तू आहे. ते करायचे, ते लसूण सोलायचा आणि हॉटेलमध्ये जायचं. बरं गेलं की आता काय, आता मला सांगा, मराठी माणसाची मोजकीच हॉटेल, बाकीचे जे हॉटेल कोणाचे तुम्हाला पण माहिती आहे. तिथे गेल्यानंतर मग मात्र त्याने माझं, अरे एक गिला कर केला आहे, हा ओला लसूण आहे, ह्याचा काय उपयोग. मग मी फक्त एकच म्हणतो, दादा मला माहिती आहे तुम्हाला कोरडा लसूण मिळत असेल, परंतु जर समजा तो लसूण जर नाही आला तर शेवटी तुम्ही पेस्टच करताय आणि पाणीच टाकताय त्याच्यामध्ये. तुम्हाला वाटणच करायचं आहे, त्याचं गिरवीच करायची आहे. मग मला मात्र सांगा, मी तुम्हाला लगेच आणून देतो. तुम्हाला सांगतो, सकाळी 5 वाजता लसूण करत होतो, संध्याकाळी 10 वाजायचे माझे फक्त 20 किलो लसूण होत होता. तो 20 किलो लसूण झाला म्हणजे सोलून, जोक नाही, लसूण सोलणे, तर 20 किलो व्हायचं आणि मला आनंद व्हायचा, अरे आज माझा 20 किलो लसूण गेला. काय त्याच्यानंतर मात्र निराशा होत गेली, कारण कष्ट भरपूर आणि धनप्राप्ती कमी. एकाकी पडलो आणि एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पत्रक मिळालं. मी ते वाचलं आणि त्याच्यानंतर मात्र जरा एक आशेचा किरण मला दिसला. आणि मग मी तिथे गेल्यानंतर मी कुटुंब आलेल्यावर का म्हटलं की ही माझी भावकी आहे. कारण का ज्या टायमाला त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला गेल्यानंतर पाटील मॅडम, आता त्यांना मी ताई म्हणतो, कारण काय माहिती का, सर म्हणले की सर तिकडे व्हायचं, मॅडम म्हटलं की मॅडमच. त्याच्यापेक्षा हे माझ्यासाठी कुटुंब आहे आणि हे सगळे माझे आहेत. मग ताईंना म्हटलं की ताई असं असं आहे. ताई म्हणाले, एक काम करा, ही कागदपत्र आहेत, अशी अशी कागदपत्र जमवा आणि तुमचं काय असेल ते सगळं घेऊन या, आपण करूया. वेळोवेळी आज निशा पाटील मॅडमनी मला सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर मग मी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोल्हापूर शाखा इथून मी कर्ज घेतलं. कर्ज घेतल्यानंतर मी मशीन घेतली आणि माझी जी घोडदौडची सुरुवात झाली ती न थांबण्यासारखी. आज मी 10 किलो पासून जी सुरुवात केली, आज मला 200 किलोचा रोज लसूण लागतो आणि आज मला महिन्याला 9 टन लसूण लागतोय. हे कशामुळे घडलं तर मी एकच म्हणेल, वाह क्या बात है, अण्णासाहेब पाटील महामंडळाची साथ आहे आणि कोल्हापूर, सांगली, तासगाव आणि रत्नागिरीपर्यंत विहारच लसणाचीच लाट आहे. कारण वाह क्या बात आहे, अण्णासाहेब पाटील मंडळाची साथ आहे. मित्रांनो, केल्याने होत आहे रे, आणि केलेची पाहिजे. आपण फक्त एवढंच म्हणतो कसं होईल, काय होईल, आपण धंदा करू शकतो की नाही. म्हणून मी आल्यावर सांगितलं की दाखल्याप्रमाणे माझं वय 50 आहे. मी गोदरेजचं डांबरीकरण करत नाही, परंतु माझं वय 35 आहे. कारण मला पुढे अजून भरपूर काही करायचं आहे. तेव्हा तरुण आणि तरुणींना एकच सांगतो, बाबांनो, मी पहिल्यांदाच सांगितलं, बाहेरची येऊन इथे संयुक्त होत आहेत, ते तुम्हाला साथ देणार नाहीत. कारण तुम्ही एका कुटुंबात आलेले आहात आणि हीच खरी भावकी आहे. ही प्रेरणा घ्या आणि यशस्वी व्हा. एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.